पहिला बॉल हाफ ट्रॅकरवर बॅटने खेळण्याचा प्रयत्न, थोडासा दूर जाऊन खेळण्याचा प्रयत्न इथे पाहायला मिळतोय. डॉट बॉल येतोय. निर्धाव चेंडूची सांगता मैदानाच्या आतपर्यंत होत असताना पाहायला मिळते. पहिलं षटक शुभम मानेवरती जबाबदारी. कवसला फटका लाजवाब आला. इनसाइड आउटचा स्ट्रोक. अविनाश दबडेच्या बॅटवरून षटकार. अविनाश दबडे एका वेगळ्या अंदाजामध्ये बॅटिंग करतायत. यावेळेस ऑफ स्टंपच्या बाहेरचा बॉल जागा बनवली स्वतःसाठी. सरळ बॅटने हा फटका आपल्याला पाहायला मिळतोय. धावसंख्या मात्र पुढे सरसावते. श्री गणेशा झालाय शुभम मानेच्या विरोधात तो षटकार. धावफलक झपाट्याने वाढते. अशा प्रकारची जर फटकेबाजी झाली तर या मॅच मध्ये कुठेतरी आघाडीवरती जाईल म्हणजे वठारचा संघ आणि त्यासाठी प्रयत्न असणार आहे. अविनाश दबडे आणि महेंद्र शिवशरणला शेवटच्या बॉल पर्यंत मैदानाच्या आतपर्यंत घ्यावं लागणार आहे एका चांगल्या धावसंख्येसाठी. हाफ ट्रॅकर बॉल बॅक फुटला गेले. यावेळेस देखील आपण पाहिलं तर एक्स्ट्रा कव्हर्सला फटका केला. क्षेत्ररक्षक आहे डीप पर आहे. एक सिंगल धावफलकावरती आपल्याला पाहायला मिळते. धावसंख्या 7 या आकड्यावरती चांगलं ऍडजस्टमेंट पाहायला मिळालंय अविनाश दबडे यांच्या माध्यमातून. कारण विचार केला तर टेनिस क्रिकेटमध्ये खूप चांगला खेळ झाल्यानंतर रबर बॉल क्रिकेटमध्ये ते ऍडजस्टमेंट करणं थोडंसं कठीण पडतं. मात्र इथे खूप चांगलं ऍडजस्टमेंट. धावसंख्या आपण पाहिली तर 7 या आकड्यावरती 7 ऑन दी बोर्ड. पहिल्या षटकाचा खेळ चालू आहे. पहिलं षटक मैदानाच्या आतपर्यंत प्रगतीपथावरती असताना पाहायला मिळते. 7 धावा धावफलकावरती. एक षटकार आलाय महेंद्र शिवशरण स्ट्रायकर एनवरती. मन फ्रॉम मनेरमाळा. मनेरमाळाचा हा खेळाडू आपण पाहतोय सध्याच्या घडीला स्ट्रायकिंग एनवरती. एक्स्ट्रा कव्हर्सला खेळण्याचा प्रयत्न. स्लाइस झाला बॉल. कव्हर पॉइंटला प्रोटेक्शन. एक सिंगल धावफलकावरती ऍड होते. त्यावेळेस बॅटचा फेस ओपन थोडासा लवकर केला त्यामुळे बॅटवरती तितका चांगला बॉल आला नव्हता. एक सिंगल धावफलकावरती ऍड होते. धावसंख्या 8 या आकड्यावरती आता पोहोचते. 8 ऑन दी बोर्ड. अविनाश दबडे पुन्हा एकदा स्ट्रायकर एनवरती. चांगला चेंडू पाहायला मिळालाय. सन्मान दिला या बॉलवरती. आपण पाहिलं तर बॉलला रोखलंय चांगल्या पद्धतीने. ऍक्शन रिप्ले वुडलेंथ वरती होता. स्टंप्स मध्ये केला त्यामुळे सन्मान दिला या बॉलला. डॉट बॉल येतोय. निर्धाव चेंडूची सांगता मैदानाच्या आतपर्यंत. यावेळेस बॅकफुटला गेले. बॅटचा फेस ओपन केला. डेलिकेट टच पाहायला मिळतोय. क्षेत्ररक्षक येत आहे डीप मधून. एक सिंगल इथून फक्त आणि फक्त प्राप्त होईल. षटकाची सांगता झाली दरम्यान पहिल्या षटकाचा खेळ संपतोय. धावसंख्या पोहोचले ती म्हणजे 9 या आकड्यावरती. पहिल्या षटकाच्या अखेरीस 9 धावा बिनबाद धावफलकावरती. गोलंदाजी मार्कवरती षटक क्रमांक 2 मध्ये ध्रुव शर्माला आपण पाहतोय. गिरगाव एक्सप्रेस गोलंदाजी मार्कवरती दाखल होत असताना पाहायला मिळत आहेत. आतापर्यंत 9 धावा धावफलकावरती. मुंबईच्या गिरगावचा हा खेळाडू आपण पाहतोय की गोलंदाजी मार्कवरती. चांगली सुरुवात मिळाली अविनाश दबडेला. हाफ ट्रॅकर बॉल पाठीमागे. शॉर्ट बॉलचा वापर. त्याचबरोबर आपण पाहिलं तर निर्धाव चेंडूची सांगता झाली. ऍक्शन रिप्ले. यावेळेस फाईट ऑफ द क्रीज जात असताना बॉलला थोडंसं आतमध्ये आणलं. टप्पा पडल्यानंतर बॉल सरळ राहिला. डॉट बॉल येतोय. निर्धाव चेंडूची सांगता मैदानाच्या आतमध्ये होत असताना पाहायला मिळते. वेग आहे या गोलंदाजाकडे. अनेक मोठमोठ्या संघांमधून देखील खेळाडू घेताना पाहायला मिळतोय. बॅकफुटला गेले. फटका चांगला आहे. क्षेत्ररक्षक आहेत त्यांच्या मस्तकावरती दिलंय दस्तक. धावा मिळतील 4. अविनाश दबडेच्या बॅटमध्ये चौकार. चला जे खेळाडू तिथे प्रॅक्टिस करत आहेत किंवा प्रेक्षक वर्ग जे बाउंड्री लाईनच्या आतमध्ये आहेत त्यांनी बाहेर थांबायचंय. खेळाडूंना अडचणी येत आहेत याची नोंद घ्यायची आयोजकांकडून सूचना आहेत. 13 धावा धावफलकावरती. विवेक मोरे आपण कुठे असाल तर कॉम्बॉक्स मध्ये यायचंय. विवेक मोरे कॉम्बॉक्स मध्ये. 13 या आकड्यावरती धावफलक. 13 विदाउट लॉस. अविनाश दबडेची चांगली बॅटिंग मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळते. 7 बॉल मध्ये 12 धावांची खेळी. आतापर्यंत एक चौकार एक षटकार त्याच्या बॅटमधून. उलटा बॉल. यावेळेस फटका केलाय.
लॉंग ऑफला शफिकचं चांगलं क्षेत्ररक्षण पाहायला मिळत आहे. खूप चांगले एफर्ट्स आपल्या संघासाठी पाहायला मिळत आहेत. एका धावेचं महत्व किती असतं ते या एफर्ट्स मध्ये पाहायला मिळत आहेत. दरम्यान 2 धावा धावफलकावरती ऍड होत आहे. धावसंख्या 15 या आकड्यावरती. ऍक्शन रिप्ले आपल्या स्क्रीनवरती. लोअर फुल टॉस होता, चांगला स्ट्रोक पाहायला मिळाला. शफिक होते डीप मध्ये, चांगलं क्षेत्ररक्षण लॉंग ऑफला त्यांच्याकडून पाहायला मिळालं. दुसऱ्या षटकाचा खेळ चालू आहे. ध्रुव शर्माच्या विरोधात प्रयत्न चालू आहेत मोठे फटके खेळण्याचे, मात्र अचूकता ध्रुव शर्माने देखील आतापर्यंत दाखवले. वेग आहे, प्रचंड वेगामध्ये गोलंदाजी सातत्याने करत असताना पाहायला मिळतोय. हा प्रकार बॉल फटका फसलाय. कॉड अँड बोल्टची संधी, महत्वाची विकेट मिळते. अविनाश दाभडेचा खेळ संपलाय. 15 या आकड्यावरती पहिला धक्का. अविनाश दाभडे बॅक टू दी पवेलियन. शिवराज जगताप बॅटिंग साठी मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळत आहेत. पंधरा या आकड्यावरती धावफलक. शिवराज जगताप बॅटिंग साठी मैदानाच्या आतमध्ये दाखल झालाय. पहिली विकेट 15 या आकड्यावरती गमावले. ओ शॉर्ट बॉल, बाउन्सरचा वापर, सरप्राइझिंग डिलिव्हरी मैदानाच्या आतपर्यंत. त्याचबरोबर 1 फॉर दी ओव्हरचा इशारा. बॅक ऑफ द लेंथ, ज्या लेंथची चर्चा होती ती लेंथ पाहायला मिळाले. चांगला बाउन्सर पाहायला मिळाला. सरप्राईज केले फलंदाजाला. अशा प्रकारे बाउन्सर आपल्याकडे येणार आहे. त्या बाउन्सर वरती काही वेळेला डक करावा लागणार, काही वेळेला हुक करावा लागणार आहे. हो पुन्हा एकदा हा प्रॅकर बॉल. अपील पंचांकडे विकेट मिळते. परतीचा प्रवास करावा लागतोय. शिवराज जगतापचा खेळ संपलाय. बॅक टू बॅकच्या विकेट 15 या आकड्यावरती. दुसरा धक्का. शिवराज बॅक टू दी पवेलियन. अनिकेत लोहार आलेत गोलंदाजी मार्क वरती. षटक क्रमांक 3 मध्ये दाखवत असताना पाहायला मिळतात. मॅन फ्रॉम बेळगाव, बेळगावचा खेळाडू आपल्याला पाहायला मिळतोय. स्ट्रायकर इन वरती बॅटर महेंद्र शिवशरण. आतापर्यंत विचार केला तर अविनाश दाभडेने चांगली सुरुवात दिली, मात्र एक सलामीवीर शेवटच्या षटकापर्यंत राहणं गरजेचं असतं आणि तो सलामीवीर महेंद्र शिवशरणला आपण पाहतोय जास्तीचे बॉल फेस केलेले नाहीयेत. आडवा बॅटने खेळण्याचा प्रयत्न. यावेळेस मात्र बॅट आणि बॉलचा संपर्क नाहीये. डॉट बॉल येतोय. निर्धाव चेंडूची सांगता झाले. 15 या आकड्यावरती धावसंख्या स्थिरावली गेली. अनिकेत लोहार बॉलिंग मार्क वरती दाखल झाले. पहिला बॉल चांगल्या पद्धतीने हाताळलाय. पुढचा बॉल महेंद्रसाठी. ऑन साइडला टर्न केलाय. सरळ बॅटने फटका एक्झिक्यूट जरूर केला जातोय. क्षेत्ररक्षक आहे डीप परे. सिंगल वरती समाधान राहावं लागतंय. एका सिंगलच्या मदतीने धावफलक 16 या आकड्यावरती पोहोचतोय. चला यानंतरचा होणारा सामना बालाजी स्पोर्ट्स बेळगाव आणि त्यांच्या विरोधामध्ये जय मल्हार क्रिकेट क्लब विटा. दोन्ही टीमचे कॅप्टन. चला रिपोर्टिंग करायचंय. ऑन साइडला पुल केला. पॉवरफुल, सक्सेसफुल, ब्युटिफुल, डिलाइटफुल, वंडरफुल. इट्स अ ह्यूज हिट, मॅक्सिमम सिक्सर. अफलातून फटका. आशुतोष आंबटकर हा ट्रॅकर केला आणि त्यावरती हा पुलचा फटका पाहायला मिळालाय. धावसंख्या पदार्थी 22 आकड्यावरती धावफलक पोहोचतोय. अगदी पाहायला गेले तर
ज्या वेळेस संघाला धावांची गरज होती त्यावेळेस धावा आशुतोष आंबपकरने बनवल्यात. पहिल्या मॅच मध्ये देखील फिनिशिंग टच द्यायचा होता, तिथे तो टच दिला आणि या मॅच मध्ये देखील त्या फिनिशिंग टच देण्याचा प्रयत्नामध्ये पाहायला मिळतोय. 22 या आकड्यावरती धावफलक सध्याच्या स्थितीला आपण पाहतोय. चला टॉस साठी रिपोर्टिंग बालाजी स्पोर्ट्स बेळगाव आणि त्याचबरोबर जय मल्हार क्रिकेट क्लब विटा. टॉस साठी या. वर पिच होता, यावेळेस अर्धा बॅटने ऑन साईडला गेला जातो, क्षेत्ररक्षक बॉल पर्यंत पोहोचतील, सिंगल कंप्लीट होते. दुसऱ्या धावेसाठी प्रयत्न, रवी घुले फेकी करतील तोपर्यंत 2 धावा धावफलकावरती इथून ऍड होत आहेत. या 2 धाब्यांच्या मदतीने धावसंख्या आपण पाहिली तर 24 या आकड्यावरती पोहोचते. 24 ऑन दी बोर्ड, 24 धावा धावफलकावरती. शेवटचं षटक मैदानाच्या आतपर्यंत प्रगती पथावरती आहे. इथून एक मोठा फटका, चांगली धावसंख्या उभारली जाऊ शकते. दोन बॉल सगळे बाकी आहे. वेगात टाकलाय, प्रचंड वेग, भन्नाट वेग इथे पाहायला मिळतोय. सिंगल मैदानाच्या आतपर्यंत फक्त आणि फक्त इथून प्राप्त केली जाते. या सिंगलने धावफलक आता पाहिलं तर 25 या आकड्यावरती. ऍक्शन रिप्ले. ऑन साईडला टर्न केलं जाते दरम्यान एक सिंगल धाव धावफलकावरती. सिंगलला डबल मध्ये कन्वर्ट करण्याचा प्रयत्न, विकेट आले परतीचा प्रवास करावा लागतो. दरम्यान 26 या आकड्यावरती धावफलक स्थिरावते. 3 षटकांचा खेळ संपला, पहिल्या डावाचा खेळ संपतोय. 26 धावा धावफलकावरती जिंकण्यासाठी 18 मध्ये 27 ची आवश्यकता आहे. चला या टॉस साठी जय मल्हार क्रिकेट क्लब विटा कॅप्टन रिपोर्टिंग करायचंय. बालाजी स्पोर्ट्स कॅप्टन आलेला आहे. विवेक मोरे कॉम्बॉक्स मध्ये. चला दरम्यान टॉस केला जातोय, नाणेफेक केले जाते. बालाजी स्पोर्ट्स बेळगाव आणि त्यांच्या विरोधामध्ये जय मल्हार सीसी विटा या 2 संघांमध्ये टॉस केला जातोय.
चला दरम्यान आपण सामन्याकडे जातोय. 27 धावांचं लक्ष ठेवलंय सलामीची जोडी. आता बॅटिंगसाठी मैदानाच्या आतपरे दाखवत असताना पाहायला मिळते. श्रेयस कदमला आपण पाहतोय बॅटिंगसाठी मैदानाच्या आतपरे. बांद्रा कोलगेट ग्राउंड पासून या खेळाडूच्या प्रवासाला सुरुवात झाली आणि ज्यावेळेस अंधार पडतो त्यावेळेस हा खेळाडू सराव करतो आणि निश्चितच आणि आता एका वेगळ्या उंचीवरती या खेळाडूला आपण पाहतोय आणि त्याच्या साथीने महेश नानगोडे मुळशी बावधनचा डॉन मैदानाच्या आतपरे दाखल झाला आणि त्यांना रोखण्यासाठी जबाबदारी पहिल्या षटकामध्ये एका युवा खेळाडूच्या खांद्यावरती शिवराज जगतापवरती दिली. पाठीमागे केला बॅक ऑफ द लेंथ हिट करण्याचा प्रयत्न पाहायला मिळालाय. तर बॅन डेड बॉलचा इशारा पंचांचा इथे येतोय. श्रेयस कदम स्ट्रायकर एंड वरती. पहिल्या मॅच मध्ये आपण पाहिलं तर थोडेसे लेट आले तोपर्यंत जवळपास सामना हा खिशामध्ये घातला गेला होता. या मॅच मध्ये सलामीसाठी आलेत कारण 27 धावांचं लक्ष आहे. त्यांना देखील माहिती आहे हे लक्ष कठीण होऊ शकतो कारण त्या ताकदीची गोलंदाजी युनिट एमजे पठार संघाची आहे. हा प्रकार बॉल पुल केलाय. श्रेयस कदमच्या बॅट पडून फटका. धावा मिळतील पूर्णपणे 6. इट्स अ ह्यूज हिट, मॅक्सिमम सिक्सर. अफलातून फटका, ऍक्शन रिप्ले. हा प्रकार बॉल होता. चेंडू मध्ये काही खराबी नव्हती मात्र फटका त्या ताकदीचा होता, त्या लेवलचा फटका केलाय आणि धावा संख्या आपण पाहिली तर 6 या आकड्यावरती पोहोचते. जो खेळाडू सरावावरती विश्वास ठेवतो तो खेळाडू यशाचं शिखर गाठतो आणि तेच श्रेयस कदमने सिद्ध करून दाखवलंय. सराव करतो आणि निश्चितच वारंवार मोठमोठ्या स्पर्धांमध्ये देखील खूप चांगल्या दर्जाचा खेळ करत असताना पाहायला मिळालाय. पहिल्या बॉलवरती स्वागत केलंय. षटकाराने सुरुवात झाली. या रन चेसला केडीसी लाईव्ह वरती आपण जोडले जातोय. युट्यूबच्या माध्यमातून ही स्पर्धा लाईव्ह टेलिकास्ट केली जाते. ओमकार पाटील सर आणि त्यांची टीम या स्पर्धेमध्ये आपल्यासोबत जोडली जाते. त्याने पाहिलं तर कोल्हापूर जिल्ह्यातील एक नामांकित युट्यूब चॅनल. ऑप्शनच्या बाहेर यावेळेस इन टू द आर्क and it's out of the park. जितका उंच तितकाच लांब. श्रेयस कदमचा थाट षटकार. ऑप्शनच्या बाहेर होता. यावेळेस मात्र ती रीच पाहायला मिळाली श्रेयस कदमची. बॅक टू बॅकचे 2 षटकार. 12 या आकड्यावरती धावफलक. पहिल्याच 2 बॉलवरती ते 2 षटकार. तर त्याने विचार केला तर पिछाडीवरती टाकलाय. एमजे पठार संघाला पाठीमागे जास्तीचा आपटलाय. डेड बॉलचा इशारा पंचांचा येत असताना पाहायला मिळतोय. या मैदानावरती देखील टॉस झालेला आहे. हा ट्रॅकल बॉल शॉर्ट अंबुलचा फटका. यावेळी क्षेत्ररक्षक आहेत. 2 क्षेत्ररक्षकांच्या मधला गॅप होता मोठा. धावा मिळतील पूर्णपणे 4. 2 षटकार आणि त्यानंतर एक चौकार. धावा संख्या 16 या आकड्यावरती. द श्रेयस कदम शो मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळतोय. याही वेळेस हा ट्रॅकर बॉल होता. ऑन साइडला टर्न केलंय. हा चेंडू चांगला पाहायला मिळाला. या चेंडूवरती ते उत्तर दिलंय शिवराज जगतापने देखील. पाठीमागे चाललाय घोषंकी क्षेत्रामध्ये. डिक्लेअरच्या स्वरूपात 1 धाव. एका धावेने धावफलक मात्र 17 या आकड्यावरती. पहिला बॉल देखील अशाच प्रकारे होता मात्र त्यावरती तो षटकार आला होता. मात्र या बॉलवरती थोडीशी उंची कमी पाहायला मिळाली आणि त्यामुळे डॉट बॉल. हा प्रकार पुल केला. पॉवरफुल, सक्सेसफुल, इन टू द आर्क आणि आउट ऑफ द पार्क. आणखीन एक षटकार श्रेयस कदमच्या बॅट पडून. तेवीस या आकड्यावरती धावफलक. खूप चांगली बॅटिंग मैदानाच्या आतपरी केली जाते. 23 धावा धावफलकावरती पहिल्याच षटकामध्ये सामना खिशात घातलाय विराज स्पोर्ट्स कोल्हापूर संघाने. 23 या आकड्यावरती धावफलक. याच षटकामध्ये सामना फिनिश केला जाईल का की एक चांगला चेंडू शिवराज कडून देखील प्रत्युत्तर पाहायला मिळेल पाहणं गरजेचं आहे. 13 बॉल मध्ये 4 ची आवश्यकता आहे. सामन्यामध्ये आता औपचारिक शिल्लक आहे. मॅच फिनिश, खेळ खलास. सामना जिंकला पहिल्या षटकामध्ये. 27 धावा चेस केल्यात. विजय निश्चित केलाय. विराज स्पोर्ट्स कोल्हापूर संघाने पराभूत केलाय एमजे पठार संघाला. श्रेयस कदमची तुफानी खेळी. 6 बॉल आणि 28 धावांची नाबाद खेळी पाहायला मिळाली आहे.
विराट स्पोर्ट्स कोल्हापूर 2 सामने आणि 2 विजय पुढील फेरीमध्ये दाखल झालाय. मात्र एक संधी असणार आहे MJ स्पोर्ट्स वाडार संघाला. चला यानंतरचा होणारा सामना बालाजी स्पोर्ट्स बेळगाव आणि त्यांच्या विरोधामध्ये आपल्याला पाहायला मिळतील जय मल्हार CC विटाचा संघ. काय बॅटिंग केली आहे श्रेयस कदम. चला फास्ट क्रिकेट 4 वाजलेत. आपल्याला अजून जवळपास 6 सामने खेळवायचे आहेत. थोडस सहकार्य करायचंय.